नमस्कार मंडळी, कसमादे पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अंड्याची चटणी, अंड्याची भुर्जी। चला तर मग त्यासाठी मी इथे 5-6 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत, ते बारीक आपण कापून घेणार आहोत। इथे मी हिरवी मिरची कापून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि आता हे कांदे बारीक साईजमध्ये कापून घेत आहे। अंड्याची चटणी पावसोबत खायलाही छान लागते, पोळी किंवा भाकरीसोबतही खायला छान लागते। तर मी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले आहे। तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडली की मग आता यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत। जिरे टाकलेले आहे। जिरे तडतडले की यामध्ये मिरची टाकलेली आहे। मी मिरची छान तळू द्यायची। मिरची तळल्यानंतर मग यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आपण। कोथिंबीर ही छान तळली गेली की त्यानंतर आपण त्यामध्ये आता हे सर्व व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत। मी इथे 4 अंड्यांची चटणी करणार आहे, त्यासाठी हा एवढा कांदा घेतलेला आहे। आम्हाला थोडे कांदे जास्त आवडतात चटणीत, म्हणून आता हे आपण मिक्स करून घेऊया। हे छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत, कारण मिठाने कांद्याला थोडंसं पाणी सुटतं आणि व्यवस्थित कांदा शिजतो। ठीक आहे, यामध्ये मी मीठ टाकून घेतले आहे। परत एकदा आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे मिक्स झाल्यानंतर कांदे 5-1 मिनिटं व्यवस्थित झाकण ठेवून आणि शिजवून घ्यायचे आहेत। बघा 5 मिनिटानंतर छान कांदे व्यवस्थित शिजत आलेले आहेत। ठीक आहे, आता यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकणार आहोत। हळद टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि अजून 1-2 मिनिटं छान कांदे फ्राय होऊ देऊया। कांदे चांगल्या पद्धतीने फ्राय झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण अंडे फोडून टाकणार आहोत। हे बघा कांदे बऱ्यापैकी छान फ्राय झाले आहेत, तर यामध्ये मी अंडे फोडून टाकणार आहे। अंडे टाकताना गॅस मिडियमच ठेवायचा, नाहीतर फोडणी खालून करपायला लागते। अंडे सोडून घेतले आहेत, आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। सुरुवातीला मिक्स करताना थोडं ओलं होतं, म्हणून थोडा वेळ असं सोडून द्यायचं आहे। नंतर जशी उष्णता लागत जाते तशी ती चटणी व्यवस्थित शिजून आणि व्यवस्थित होते। ठीक आहे, या पद्धतीने आपली अंड्याची चटणी तयार झालेली आहे। मी इथे हिरव्या मिरचीची चटणी केलेली आहे। कोणी लाल मसाला देखील टाकून लाल मिरचीची चटणी आवडते। ठीक आहे, तर मंडळी बनवून बघा अशी अंड्याची चटणी, अंडा भुर्जी। ही बघा छान अशी अंड्याची चटणी तयार झालेली आहे। बनवून खाऊन बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भावासोबत खा किंवा भाकरीसोबत खा तुम्ही बनवून।